ताई, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पुष्पलताताई प्रकाश शेठ सावंत हे भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार आहेत. काय वाटते त्यांच्याबद्दल? उमेदवार योग्य आहेत का? अगदीच उमेदवार अगदी योग्यच आहेत. कारण त्यांच्या पाठीमागे प्रकाश शेठ सावंत हे जे माणूस आहे ते फार मोठं व्यक्तिमत्व आहे. आमच्यासाठी फार मोठं व्यक्तिमत्व आहे. कारण त्यांचं आहे ना, आमच्यासारख्या जनतेला फार सपोर्ट असतो. महिलांसाठी पण ते खूप सारं चांगलं काम करतात. ह्या अगोदरही उपसरपंच होत्या पुष्पलताताई प्रकाश शेठ सावंत, आणि महिलांसाठी पण त्या बरंचसं काम आमच्या गावामध्ये राबवतात. कायमच चांगले उपक्रम घेत असतात, चांगले कामं करतायत असं वारंवार म्हटलं जात आहे. हो हो. काय या प्रभागासाठी त्यांचं योगदान आहे? विकास कामासाठी काय त्यांनी महिला सशक्तीकरण करण्यासाठी त्यांचे गावामध्ये जवळजवळ 600 महिलांचे असे 30 बचत गट आहेत, ज्यांच्यासाठी ते त्यांचे 500 रुपये आणि ह्यांच्या पदरच्या खिशातून 500 रुपये भरतात. ते जेणेकरून ज्या महिला बाहेर जाऊन काम करू शकत नाही ते यांचं ॲटलिस्ट महिन्याचे 500 रुपये तरी मागे पडतात. किंवा त्यांच्या घरामध्ये जे मुलं असतात त्यांना रोजगार नाही, अशा लोकांना पण ते कामाला लावतात. काही बचत गट चालवलं म्हणजे निवडणुकीमध्ये निवडून येणार असं होतंय का? असं होत नाही. पण त्याचं कारण असं आहे की त्यांनी सरपंच असताना त्यांनी जे काही काम केलंय ना ते आम्ही पाहिलेलं आहे. काय काम केलंय? त्यांनी रोड बांधण्यासाठी काम केलं. रोडची जी काम होती, जे खड्डे वगैरे होते, त्यांच्या घरी जाण्याच्या रोडला खूप सारे मोठे खड्डे आहेत, ते पण त्यांनी खड्डे भरलेले आहेत. आणि शिवाय माझे मिस्टर म्हणा किंवा अजून बरेचसे लोक आहेत, त्यांना त्यांनी फार मदत केलेली अडीअडचणीच्या टायमाला. काही पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पूनमताई अशोकाबा गायकवाड हे निवडणुकीच्या रिंगणात थांबलेले आहेत. जनतेची सेवा करावी अशी त्यांची संकल्पना आहे. तुम्हाला काय वाटतं? मला पण वाटतं ते करतील म्हणून. करतील? हो. सेवा? हो, सेवा. बरं, काय आतापर्यंत सेवा त्यांनी केली? भरपूर सेवा केली आहे, म्हणजे नाही का, महिलांसाठी पण, आणि आरोग्य शिबिर वगैरे हे केलेले आहेत गावात वगैरे. रोडचा प्रश्न कसा आहे इथं? छान आहे रोडचा प्रश्न, काय व्यवस्थित आहे. रोड आहे व्यवस्थित? हो. पाणी पण आहे व्यवस्थित. कचरा पण. गाडी येते का? हो, घंटा गाडी येते. हो. बरं, पाणी दूषित आहे का स्वच्छ आहे? स्वच्छ आहे. कुणामुळे म्हणजे आता पूनमताईंमुळे. हो. निवडून येतील का? हो, 100%. त्यांचं चिन्ह काय? कमळ. बाजी मारेल का? हो, नक्की. विजय होतील? हो, 101%. 101%. हो. आपलं मत कोणाला? पूनमताईंना. पूनमताईला. हो.